आणखीन एक मोठी बातमी आहे। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना आज दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले। सकाळी 10 नंतर चौकशीत ती सामील होऊ शकते। पूजा खेडकरवरती बनावट प्रमाणपत्र वापरून UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, दिल्ली पोलिसांची जी गुन्हे शाखा आहे या प्रकरणासंदर्भात आता तपास करतेय आणि आता प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलवलेला आहे, काय अधिक माहिती? अर्थात बऱ्याच दिवसापासून पूजा खेडकर आपली अटक टाळत होती। तिने अनेक वेळेला कोर्टामध्ये धाव घेतली, कोर्टामध्ये जाऊन मला अटक करण्याची गरज नाही वगैरे अशी भूमिका घेतली आणि कोर्टाने काही प्रमाणामध्ये वेळोवेळी दिलासा पण दिलेला होता। आता तो दिलासा एकदा संपल्यानंतर पुन्हा कोर्टाने असं सांगितलं की जेवढी चौकशी तुम्हाला आवश्यक आहे पोलिसाकडे जाऊन तेवढी माहिती तुम्ही द्या आणि तेव्हा पुढे कोर्टाने पुढे तिला अटक करण्याची गरज नाही असं म्हटलं होतं। पण अट ही होती की पोलिसांमध्ये जाऊन त्यांनी योग्य त्या पद्धतीनं पोलिसांना सहकार्य करायला हवं। ते सहकार्य करण्याच्या साठीच्या अटीमुळं आज आता पूजा खेडकरला जावं लागेल। 10 वाजता ती हजर होईल। तिच्याकडनं काय माहिती घ्यायची आहे तर एक तर तिने जे आर्थिक उत्पन्नाचं बनावट प्रमाणपत्र घेतलं होतं त्या प्रमाणपत्रासंदर्भामध्ये, त्याच्यानंतर तिचं अपंगत्वाचं जे 3 वेगवेगळी प्रमाणपत्र आली ती, त्याच्यानंतर तिच्या आडनावामध्ये जे 3-4 वेळेला वेगवेगळे बदल दिसले ते, तर ह्या सगळ्याची चौकशी दिल्ली पोलीस करतील। पण आश्चर्य एवढंच आहे की इतक्या दिवस झालं NDTVने ही बातमी जगाला सगळ्यात आधी सांगितली, त्यानंतर चौकशीची सगळी प्रक्रिया झाली आणि तिला सेवेतनं बेदखल करण्यात आलं, पण चौकशी प्रत्यक्षात सुरू होत नव्हती। आज पहिला दिवस असेल की कुठल्या तरी चौकशीला पूजा खेडकर हे सामोरे जाईल। नक्कीच, आणि त्यामुळे अर्थात या संदर्भात आता चौकशीतनं आणखीन कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण यापूर्वी अनेकदा खोटं बोलत असल्याचं सुद्धा निष्पन्न झालेलं होतं। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।